आळेफाटा या ठिकाणी या 10 चोरट्यांनी कशा प्रकारे ह्या खिडकीचे गज तोडले, आतमध्ये आले. कदाचित याची रेकी केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज वाटतोय. सगळं कपाट वगैरे उचकवलेलं आहे. कुलूप पहा, आपण पाहतोय कशा पद्धतीनं तोडलेलं आहे आणि कपाटातलं सगळं साहित्य अस्तव्यस्त फेकून दिलेलं आहे. सुदैवाने त्या ताई शेजारच्या रूममध्ये झोपल्या होत्या. त्या रूममध्ये त्यांनी प्रवेश केला नाही. जर त्या रूममध्ये प्रवेश केला असता उद्या वेगळं काय घडलं असतं. 9-10 चोरटे होते तर वेगळी दुर्घटना किंवा वेगळं 9 जण होते असं सांगितलं जातं किंवा 9, 10, 5, 7 असतील. पोलिसांनी याबाबतचं सतर्क राहण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांनी सुद्धा आपल्या घरातले दागिने, पैसे सुरक्षित ठेवावेत, जेणेकरून घरातले दागिने आता बँकेत ठेवण्याशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर कामापुरते पैसेच घरात ठेवावेत. शेवटी आपण जगलो, आपण वाचलो, दागिने सुरक्षित राहिले तर काही करू शकतो. शेतकरी बांधव अतिशय काबाड कष्टाने 4 पैसे कमवून दागिने बनवत असतो आणि जर चोरटे अशा प्रकारे डल्ला मारून जर नेत असतील तर हे दुर्दैव आहे. पोलीस प्रशासन या संदर्भामध्ये योग्य प्रकारची दखल घेईल आणि या गोरगरीब लोकांना न्याय देईल. शासनाच्या माध्यमातून म्हणजे प्रशासनाने याबाबत अलर्ट राहण्याची गरज आहे. पोलीस अधीक्षक संदीप गिल आपण सुद्धा या परिसरामध्ये आता चोऱ्या होऊ लागल्यामुळे जुन्नर तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांना अलर्ट करण्याची गरज आहे. त्याचबरोबर जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील याबाबत लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. पोलीस अधिकाऱ्यांची म्हणजे नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा, ओतूर या पोलीस प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सुद्धा याबाबतच्या सूचना देण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांचं या संदर्भामध्ये चांगलं काम राहिलेलं आहे. त्यांचं गस्त घालणारं पथक हे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यांचा स्टाफ देखील दररोज त्या ग्रुपवर अलर्ट असतो. त्यांनी जो शेतकऱ्यांचा किंवा ग्राम सुरक्षा दलाचं जे पथक तयार केलेलं आहे ते पथक खूप चांगलं काम करत आहे. असंच पथक आळेफाटा, जुन्नर, ओतूर पोलीस स्टेशन करतील का जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती निघेल. याबाबतचे त्यांच्याकडनं प्रयत्न होतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. भाऊ नमस्कार. रात्री तुमच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली. चोरटे गज कापून आतमध्ये आले, नंतर दरवाजा उघडून बाहेर गेले. 76,000 आणि 3.5 तोळे, किती तोळे दागिने होते? 3 तोळे, म्हणजे जवळजवळ 4 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. काय तुम्ही काय सांगाल? आता भीतीचं वातावरण आहे का? वातावरण भीतीचं आहे. एक 4-5 महिन्यापूर्वी पण इथे समोर आपल्या बाजूला 4-5 चोर मला दिसले होते. आपल्या वडगाव आनंदचा भंडारा होता त्यावेळेस, म्हणजे मी जागा असल्यामुळे ते चोर तिथनंच हे झाले. मी पोलीस स्टेशनला कॉल पण केला होता. हे परिस्थिती म्हणजे खूपच अवघड झालेली. पावसाळ्याचे दिवस आहे. शेतकरी वर्गाला कशा पिकांना बाजार नाही जेव्हा आणि असे गरिबाच्या घरी अशी चोरी होणं म्हणजे या संदर्भात पोलिसांनी कठोर चौकशी करून चोरट्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. आता 76,000 रक्कम मी घरामध्ये आपण ठेवतो. शेतकरी आहे, मजुरी द्यायची असते किंवा दागिने सणावाराला आपण घालतो. दुसरा तर काय पर्याय नाही. काय भविष्यकाळात कशा प्रकारे काळजी घेणार? भविष्य काळात शेतकरी वर्गामुळं की कोणाला पण मजूर वर्गाला देणदारी असते किंवा त्याच्यामुळे 5-50 हजार कॅश, 60,000, 70 लाख रुपयाच्या आसपास कॅश घरात हे शेतकरी वर्ग ठेवतोच कोणी पण. त्याच्यात सतर्क राहणं आता गरजेचं आहे. पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? पोलिसांकडून चौकशी करून कठोरात कठोर चोरट्यांवर कारवाई करण्यात यावी. आता आपण एक नागरिक म्हणून आपली पण काही जबाबदारी आहे. म्हणजे ग्राम सुरक्षा दल स्थापन करणं, आपण रात्रीच्या वेळेला गस्त घालणं, आपण सुद्धा अलर्ट राहणं, आपल्या वस्तूंचं संरक्षण आपण करणं, अशा प्रकारचं काही भविष्यकाळात प्लॅनिंग करायला पाहिजे. साहेब तुम्ही प्रश्न विचारला, आपल्या वस्तूंचं संरक्षण आपण करावे. संरक्षणासाठीच कपाटात वस्तू माणूस लॉकरच्या आत ठेवतो. त्या पलीकडे माणूस आपण स्वतःच्या वस्तूंचं संरक्षण कसं करणार? त्या संदर्भात हे अंतर म्हणजे हायवे पासून खूप एक मिनिट लागतो फक्त हायवे पासून यायला. तर भविष्यकाळात कशा प्रकारे काळजी घेणार? भविष्यकाळात सोसायटी मिळून येतं, एखादा सगळ्या मिळून एक वॉचमॅन ठेवणं एवढं गरजेचं आहे. वॉचमन ठेवायला, वॉचमॅन ठेवावं आणि पोलिसांनी पण एक 2 राऊंड टाकायला हवेत. ताई काय तुम्हाला काय वाटतं, काय उपाययोजना झाल्या पाहिजे? पोलिसांनी काय करायला हवं? तुम्ही कुठे राहिलात? शेजारीच राहिलाय. तुम्हाला काय चोरांचा आवाज वगैरे आला? आवाज नाही असा, पण मी टीव्ही पाहत होते, आवाज वगैरे नाही आला. तुमचं काय नाव? माझं बबिता विलास काका. तुम्हाला किती वाजता कळलं बाबा चोरटे आले?
आले म्हणजे कळलं नाही, मी टीव्ही पाहत होते, पण त्यांना म्हणजे चोरट्यांना कळलं असेल की मी टीव्ही पाहत असल्यामुळं इथं त्यांनी बराच वेळ बघितलं खिडकी फोडायची कशी काय कसं, पण ते त्यांना टीव्ही चालू असल्यामुळे त्यांना काही कळलंच नाही का कशी फोडायची. चोरटे तुमच्याकडे पण आलते? आमच्याकडे म्हणजे हा तिथंच आले, पहिल्यांदा तिथंच आले होते ते कोणाचं घर आहे? ते सुरेश चौगुले माझे भाऊ इथे. सुरेश चौगुले. म्हणजे मावशी तुम्ही कोण आहात? त्यांची मिसेस सुरेश चौगुले. मग तुमच्याकडे चोरटे आले होते तुम्हाला कसं कळलं? मला सकाळी कळलं, मला तर अजिबात माहितच नाही. नंतर यांची झाल्यानंतर मी पाहायला आले आणि पाहिलं तर म्हणजे तुम्ही सुरेश चौगुले, हे रमेश चौगुले, ते अनंतराव चौगुले, म्हणजे चौगुल्यांच्याच घरामध्ये चोरी झालेली आहे. आणि मी सकाळी यांच्या झाल्यानंतर मी यांच्याकडे पाहायला आले. नंतर मी माझे सगळे बेडरूम हे चेक केलं तर माझ्याकडे काहीच झालेलं नाही. मग नंतर मी मुलगी माझी पुण्याला, तिला म्हटलं आपले कॅमेरे चेक कर. मग तिने कॅमेरे चेक केल्यानंतर 8-9 जण आमच्या कॅमेरा एक फोडताना दिसतोय, 2-3 येताना दिसतात रोड. त्याच्यानंतर आम्ही चेक केले तर बरेच जण होते, 4-5-9 जण दिसले आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर इकडं आले, आमच्या नंतर इकडं आले, इकडून तिकडे गेले. आता अनंतराव चौगुल्यांची जी चोरी झालेली आहे, मागच्या बाजूला लोखंडी जाळी कट केली, नंतर खिडकीचा वरचा कप्पा काढला, त्यातून ते आतमध्ये गेले, बेडरूममध्ये गेले, तिथून दुसरे देव खोलीत गेले, तिथलं कपाट गादीवर टाकून बाहेर घेऊन गेले. हे याच्यामध्ये काही रेकी पाळत ठेवून सगळं झालं असेल? हो, मला तर 100% वाटतं. कारण यापूर्वी ना 1-1.5 वर्षापूर्वी अशाच पद्धतीने जे बंद घरं होती माझ्या जाऊबाईंची 2 ते फोडली गेली होती. आणि त्याच पद्धतीने एंट्री म्हणजे त्याच रोडने करत होते ते. आता पण जे झालंय ना, एकच रोड आहे, त्यांना माहितीतलंच कुणीतरी आहे आणि हे 2-3 वेळा येऊन गेलेले. जे स्थानिक कोणाचा तरी सहभाग असावा. सहभाग 100%. कारण जेव्हा शेतातून रोड असतो तो चोरट्यांना माहित नसतं प्रॉपर. आता अनंतराव चौगुले यांच्या घरी त्यांच्या मिसेस होत्या, भाऊ होता, भाऊजाई होती, आई होती, कोणालाच जाग नाही आली. आम्हाला पण आता एवढं जोरात आवाज आला, आमचे कॅमेरे फोडले, आम्हाला पण जाग नाही. आणि टाइम तर काय 1:45च टाइम होता, 12:30चा. अनंतराव चौगुले यांच्या आईंना तुम्ही ओळखता? हो, त्यांच्या अंगावर दागिने किती माहिती आहे का? पाहिले का? कायमच असतात, किती ते नाही माहिती, पण दागिने मी हा प्रश्न यासाठी म्हणालो की चोरट्यांनी जर ते दागिने पाहिले असते, त्या बेडरूम मध्ये गेले असते, तर एक वेगळा अनर्थ पण घडला असता, ते दागिने पण गेले असते. 5 तोळ्यापेक्षा जास्त दागिने. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांना माणसांना मारण्याचा काही हेतूच नाही, त्यांना फक्त पैशांपुरतच होता. आता त्यांचं मारलं असतं ना. आता चौगुले अनंतरावांच्या घरातलं ते कपाट काढलंय, एवढं जड कपाट घेऊन साधारण 300-400 फुटावर आणून टाकलेलं आहे. ते अस्तव्यस्त कागद फेकून दिले. ते होते ना 9 जण, असे 30-35च्या वयातले होते आणि असे मस्त फिटनेस वाले होते. म्हणजे ते नेणारेच होते, प्रॉपर चोर होते. त्यांच्याकडे पाठीमागे एक सॅग होती, कटा होते, हातात बऱ्याचशा वस्तू होत्या त्यांच्याकडे कट करण्यासाठी. आता चोरी झाल्यामुळे भीती वाटणं साहजिक आहे. काय उपाययोजना काय करणार? उपाययोजना गस्तीत पोलिसांनी घातले पाहिजे प्रॉपर. आणि आपण सोसायटी म्हणून काय करणार चोरी आहे? होण्याचा टाइमच नाही ना. 12:30-1 लोक शक्यतो जागीच असतात, कुणी बाहेरून येणार असतं, कुणी बाहेर गेलेले असतात. हा टाइम चोरीचा नाहीच आहे. त्यामुळे जे चोर आहेत ना ते बिनधास्त चोरी करतात, ते कुणालाच घाबरत नाही अशा प्रकारे. आणि मेन म्हणजे त्यांना शेतातले रोड तर माहीत आहेत. त्यांनी इथं उभं राहून त्यांनी पाहिले आतमध्ये, अशा म्हणजे इथे उभे राहिले? उभं राहून पाहिले आणि मी आतमधून टीव्ही पाहत होते. तुम्ही आतमध्ये होते का? आणि ताई तुम्ही कुठे होता? मी झोपले होते, कारण ह्या लेट पर्यंत टीव्ही पाहत होता आणि ह्या कॅमेऱ्यातून बरोबर तिकडून रोडने आलेले कैद झाले ते. आणि घरात पुरुष माणूस नाही, पाळती आम्ही झालेले दोघीच आहे. होतो. कारण हे पंढरपूरला गेलेले आहेत आणि आम्ही दोघीच होतो. इकडचा नाही, पलीकडचा कॅमेरा फोडला. कुठला कॅमेरा फोडला? एक उभा राहून बघत होता हा, चांगलं. इथं पहिल्यांदा एक आला स्टार्टिंगला, इथपर्यंत येऊन तो परत पाठीमागे गेला आणि मग अच्छा. नंतर 9 जण आले. कुठला कॅमेरा फोडला? हे पलीकडून. आता हा बाजूचा बंगला कोणाचा आहे? आमचे ते जावयाचा, चौगुलेचे ते गेल्या वेळेस तिथं चोरी झाली. गेल्या वेळेस हा आणि तो फुटला होता. अच्छा, मागच्या वर्षी इथे चोरी झाली. मागच्या वर्षी इथं हे दोन्ही फुटले होते. त्यांचं काय चोरी झालं होतं? त्यांचं काहीच बंद नाही, घर आहेत बंद ना ते. घर आहेत ना. पूर्वी झाली तेव्हा बंदच घरं गेली, फोडली होती. अनंतराव चौगुल्यांची मागच्या वर्षी पण चोरी झाली, 2 वर्षापूर्वी. तेव्हा यांच्या बरोबर झाले होते. म्हणजे काय हे सगळं पाळत ठेवून चाललंय का, अशी शंका मला ते 100% साहजिक वाटते. वाटतंय कोणतरी माहितीत नाही पाळत ठेवले. कारण जेव्हा शेतातले रोड माहित असतात तेव्हा इथलेच आणि माणसं शेतातला गेले. म्हणजे अडचणीतले रोड माहिती खूप घराकडे रस्ता होता आणि यावेळेस पण खूप या रस्ता आहे. हे नारळाचे झाड आहेत ना, इथून गेलेले आहे.
म्हणजे इथून ते तिकडे गेले, हा इथून नाही गेले या पाठीमागून गेले तसे. अशा पाठीमागून गेले. इथून ह्या बांधेने गेले आणि त्या घरापुढून असे पुढे गेले. आता इकडे पोलीस आले होते का? आले ते सीसीटीव्ही काय म्हणाले पोलीस? पोलीस काय आता त्यांचं काम आहे ते करणार आहे. काय आता त्यांना काय शोध लागतोय. डॉग स्क्वॉड वगैरे काय असाल तर काहीच नाही आमच्याकडे तरी नाही आले, त्यांच्याकडे आले ठसे तज्ञ वगैरे असं कोण आले काही ना? नाही काही नाही. त्यांच्याकडे चालले येतात गाड्या. त्यांनी काठी कॅमेरे फोडले. कॅमेरा कुठे होता? तो कॅमेरा ही काठी तिथं होती त्याने फोडला तो. आता कॅमेरा तो चालू नाही ना? आता आहे चालू पण ते काय फोडण्याचा प्रयत्न करत होते. अशा फोडण्याचा प्रयत्न करतो. ही काठी वापरली आणि ते इकडनं असे गेले. आणि मग त्यांची त्याच्यानंतर मग या बांधावर गेले का? पलीकडं आणि एक इथं बराच वेळ म्हणजे कसं फोडायचं ते याचा पाहत होते. प्रयत्न करत होते. इथं बराच वेळ होता. अच्छा, अच्छा. आळेफाटा परिसरामध्ये 6 जुलैला रात्री 12 ते 2च्या दरम्यान 3 चोऱ्या झालेल्या आहेत, ते सुद्धा चौगुले कुटुंबाच्या. म्हणजे याच्यामध्ये रमेश चौगुले, सुरेश चौगुले आणि तिथे आनंदराव चौगुले. सुदैवाने सुरेश चौगुले यांच्या घरामध्ये त्यांची बहीण जागी असल्यामुळे चोरट्यांना काही करता आलं नाही, परंतु त्यांनी कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला, खिडकीमधून आत घुसण्याचा प्रयत्न केला. रमेश चौगुले यांचं 3 तोळ्याचं मंगळसूत्र गेलं, 76,000 रुपये रोख गेले. त्याचबरोबर आनंदराव चौगुले यांचे 50,000 रुपयाची रोख रक्कम गेली, त्याचबरोबर चांदीची भांडी गेली. प्रश्न किती रुपयाचे दागिने गेले हे महत्वाचं नाही. आता ह्या ताईंनी जर टीव्ही चालू नसता, विशेष म्हणजे या घरामध्ये कुठलाही पुरुष नव्हता, जर हे 9-10 चोरटे घरात गेले असते आणि वेगळं काही घडलं असतं तर काय केलं असतं? लोक शेतामध्ये बंगले बांधतात, शेतामध्ये बंगले बांधताना भविष्य काळामध्ये काळजी घेण्याची गरज आहे. आता वेगळी काळजी काय घेणार? आपण कॅमेरा बसवतो, कंपाऊंड करतो. त्यात अनंतराव चौगुले यांच्या घराला कंपाऊंड आहे, कंपाऊंडची तार तोडली, कॅमेऱ्याची वायर कट केली, खिडकीमधून आतमध्ये घुसले आणि मग चोरट्यांनी लोखंडी कपाट मोठं बाहेर काढलं, साधारण 500 फुटावर ते नेऊन टाकलं. त्या कपाटामधले ज्या काही वस्तू होत्या, महागड्या साड्या, त्या घेऊन गेले, काही रोख रक्कम घेऊन गेले. सुदैवानं अनंतराव चौगुले यांच्या आई ज्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या, त्या आईंच्या अंगावर साधारण 5 तोळ्याचे दागिने होते. जर ते दागिने गेले असते तर पुन्हा 5 लाख रुपयाचा फटका बसला असता. शेतकरी बांधवांनो, आपण शेतामध्ये बंगले बांधून राहता, परंतु त्या संदर्भामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. जास्तीचे दागिने शक्यतो घरात नको, जास्त रक्कम सुद्धा घरात मध्ये ठेवू नका. आपण काळजी घ्या. पोलीस यंत्रणेने सुद्धा नागरिकांना सतर्क करायला हवं, गस्त घालायला हवी. नागरिक, पोलीस यांनी एकत्रित ह्या चोरांचा बंदोबस्त करायला हवा. मागे 15-20 दिवसापूर्वी या ठिकाणी पिंपरी पेंढार या ठिकाणी, पिंपळवंडी या ठिकाणी, येडगाव या ठिकाणी, बोरी या ठिकाणी दिवसा ढवळ्या चोऱ्या झालेल्या आहेत. दागिने गेले, रोख पैसे गेले. नगर भागामध्ये ते चोरटे पकडलेत, त्यांचा या चोरीमध्ये सहभाग आहे असं प्रथमदर्शनी माहिती मिळते. या विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे जाधव, ही सगळी मंडळी या प्रामुख्याने यामध्ये लक्ष घालतील. त्याचबरोबर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, आपण सुद्धा या भागामध्ये इकडे या. थोडंसं लोकांना समुपदेशन करण्याची गरज आहे, त्याचबरोबर लोकांची भीती घालवण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये योग्य प्रकारे दखल घेतील. स्थानिक नागरिक सुद्धा दागिने, पैसे घरात ठेवणार नाही याबाबतची काळजी घेतील. हा परिसर सदन आहे. शेतीमध्ये लोक, शेतकरी बंगला घेऊन राहतात, परंतु आपल्या जीवाला जपायचं, दिवसभर शेतात काम करायचं, संध्याकाळी चोरट्यांची काळजी घ्यायची का दिवसभर चोरट्यांची काळजी घ्यायची? संध्याकाळी पुन्हा बिबट्याची भीती असतेच. लोकांनी जगायचं का नाही असा प्रश्न निर्माण झालाय. आपण नेहमी म्हणतो ही जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांना वाटतं काही घडलं का पोलिसांना दोष दिला जातो. हा पोलिसांना दोष म्हणून नाही, परंतु या जनतेला संरक्षण देण्याची जबाबदारी आहे. गस्त वाढवा. काही तरुणांचा सहभाग, मदत लागली तर त्यांचीही मदत घ्या. आपण सगळेजण सतर्क राहून या चोरट्यांची टोळी लवकर गजाड घालाल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, आळेफाटा. ताई नमस्कार. तुमच्याकडे चोरी करण्याचा प्रयत्न झाला, सुदैवाने तुम्ही म्हणजे तुमचं घर वाचलं. पांडुरंगाची कृपा, एकादशी होती एकादशीमुळे. आणि आम्ही धार्मिक लोक आहे, सगळे स्वामी भक्त आहे, त्याच्यामुळं काय काय माहित नाही. पण आमचे चांगलं म्हणजे आमचं लक चांगलं म्हणून आम्ही वाचलो. आणि ऍक्च्युली आम्ही दोघीच घरात होतो. दोघी म्हणजे कोण? आम्ही ननंद आणि मी. आणि हे पंढरपूरला गेल्यामुळं ते मला जोडीदार आले झोपायला. म्हणजे
पंढरपूरचा पांडुरंग मदतीला धावून आला 100% मला आणि रुक्मिणी इथं थांबली. आणि ह्या 11:30-12 पर्यंत टीव्ही पाहत होते मी, झोपले होते. त्यांनी इथे येऊन खिडकीतून वरती चढून पाहिलं, खिडकी चालू असेल त्याच्यामुळे काहीतरी त्यांना वाईटलं असेल, घरातली माणसं जागे किंवा काय. त्याच्यानंतर ते 8-9 जण इथं आले, लाईनीने आले, पाहता तिकडं तिकडं सगळीकडे पाहिलं. मग नंतर पाठीमागे गेले, खिडकीचे गज तोडण्याचा प्रयत्न करत होते बराच वेळ. पण काय माहिती घरातून आवाज आला असेल किंवा यांचा काही टीव्हीचा आवाज ऐकून बराच 15-20 मिनिट ते इथंच होते. ताई, तुम्ही टीव्ही किती वेळ पाहत होते? 11:30-12 वाजले होते. मग चोरटे किती वाजता आले? 12:30. 12:30 वाजता. मग तुम्ही 12:30ला टीव्ही बंद केला का चालूच होता? नाही बंद केला टीव्ही मी. अच्छा. मी पूर्ण चेक केलं, म्हणजे सगळे, म्हणजे मला पण जरा म्हणजे चोरट्यांची वगैरे भीती नाही, पण माझ्या मनामध्ये ना, म्हणून मी सगळ्या दरवाजा म्हणजे त्या खिडक्या वगैरे जाऊन अच्छा, म्हणजे खिडक्या लावल्यात का, दरवाजा बंद आहे का? बघितलं. काही वेळेस ते 12च्या आसपास इथं इथं असू असणार शकतात. ते. बाहेरचा परिसर पाहत असतील. मग आता इथेच चोरटे आलते हे तुम्हाला कधी कळलं? आम्हाला सकाळी कळलं. कोणी सांगितलं सकाळी? माझी भाची पुण्यामध्ये असते ना, तिच्या मोबाईलवर तिने पाहिलं आणि मग आम्हाला फोन केला पुन्हा. अच्छा, म्हणजे कॅमेरे त्यांच्या मोबाईल मध्ये ओपन होता? आणि इथं पाठीमागे झाल्यामुळं मी माझं घर पूर्ण चेक केलं, वरती जाऊन पाहिलं, खाली काही दिसलं नाही, फोडतोड नाही दिसली, काही नाही. त्याच्यानंतर मग मुलीला म्हटलं तू चेक कर आपल्याकडे आलते काय. तर ते बरोबर 12:25ला ते इथं आले. मुलगी कुठे असते? पुण्यात असते. काय शिक्षण का, लग्न झालं? हा, IT इंजिनियर लग्न झालेलं आहे. अच्छा अच्छा. मग आणि आम्ही बरेच जण असे म्हणजे कधी 2 जण असतो, कधी 2-3 जण असतो. कायमच भीती वाटते आणि शेतात काम करतो. 8-9 वाजले का आपलं जेवण करणं, झोपणं, दमलेलं असं कुणी काही हे नाही. आणि तिकडे बाहेर बिबट्या येतो का नाही? बिबट्या हो, भरपूर वेळा दिसतो आम्हाला इथं. रात्री आणि त्याच्यामुळे आम्हाला 8 नंतर तर बाहेर पडणं शक्यच नाही. आणि त्याच्यामुळे मग बाहेर जाण्याची भीती. घरात पण कसं काय जीव वाचवणार ना. आता हे चोरटे CCTV कॅमेरे बसून सुद्धा काही फायदे नाही. ते मास्क बिस्क लावून असतात, चेहरे दिसत नाही. CCTVचा काय उपयोग नाही. हा, याच्या पुढे उपाय काय करायचा स्वतःचा जीव बचाव. म्हणजे बिबट्याची भीती, दिवसा चोऱ्या होत आहेत ती दिवसाही भीती, चोऱ्या होतात. संध्याकाळी पण चोऱ्या होतात. बरं, झोप तर अवश्य आहे. शेतात दिवसभर काम करणार, झोप लागती. कोणी येऊन गेले हे की समजत नाही. एवढे लवकर चोर होतात याचा अर्थ म्हणजे चोरटी पण असे लांबची नाहीये ती, पहिली आधी चोरी झाली ना, ती पहिले येऊन चोरी. गेलेले असणार किंवा काय असा प्रकार आहे हा. ताई, आता तुम्ही माहेरी आलात, भावाच्या घराची चोरी टळली, भाऊ गेले पंढरपूरचा विठुरायाचं दर्शन घ्यायला आणि तुम्ही इकडे माहेरी आलात भावाच्या घराचं राखण करायला. सुदैवाने चोरी झाली नाही. म्हणून की माझ्यामुळे माझ्या भावाच्या म्हणजे भाऊजाईला पण कुणी असं हे नाही, सगळं वाचलं तिचं. घरात तर काही नव्हतंच म्हणा, पण बाकीचं सगळं आपला जीव असतो जीव ना. वाचला आमच्या दोघींचा. माझा भाऊ पंढरपूरला गेला आणि आम्ही दोघीच घरामध्ये होतो. म्हणजे विठुरायाने पण तुम्हाला वाचवलं. वाचवलं. हो. पांडुरंगाची कृपा. ठीक आहे, काळजी घ्या सगळे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.